हॅलो फ्रेंड्स, टीनाज किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. उन्हाळा सुरू होताच घराघरात वाळवणाला सुरुवात होते. तर आज आपण वाळवणाची सुरुवात मिश्र डाळीच्या सांडग्यापासून करणार आहोत. हे सांडगे 1 ते 2 वर्ष आरामात टिकतात. चवीला हे सांडगे खूपच जबरदस्त लागतात. उन्हाळ्याच्या दिवसात मुबलक भाज्या उपलब्ध नसतात, तेव्हा आपण झटपट या सांडग्याची भाजी करू शकतो. सांडगे हे प्रामुख्याने मटकीच्या डाळीपासूनच करतात, पण आज आपण मिश्र डाळीचे सांडगे करणार आहोत आणि त्यामध्ये आपण मटकीच्या डाळीचा वापर जास्त करणार आहोत. अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सांडगे करण्यासाठी आपण घेतलेला आहे 1 वाटी मटकीची डाळ, अर्धी वाटी हरभरा डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ. म्हणजेच आपण पूर्ण डाळी मिळून अर्धा किलो डाळ घेतली आहे. या डाळी आपण आधी संपूर्णपणे मिक्स करून घेणार आहोत. हे सांडगे करताना आपण मिश्र डाळ वापरली आहे आणि या सांडग्याची भाजी खूपच अप्रतिम लागते. आता त्यात आपण पाणी टाकून या डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. 2 ते 3 पाण्याने या डाळी आपल्याला चांगल्या अशा चोळून धुवायच्या आहे. डाळीवरचा पांढरटपणा पूर्णपणे काढून द्यायचा आहे. डाळ आता इथे स्वच्छ धुवून झाली आहे. त्यात आपण पाणी टाकून 6 ते 7 तासासाठी ही डाळ भिजवून घेणार आहोत. 6 ते 7 तासानंतर ही डाळ व्यवस्थितपणे अशी भिजली गेली आहे. खूप सहजतेने त्याचा असा तुकडा पडतोय, म्हणजे ती परफेक्ट अशी भिजली गेली आहे. ही डाळ आता आपण एका चाळणीवर काढून घेणार आहोत, म्हणजे त्याचं पूर्ण पाणी निघून जाईल. चाळणीवर ही डाळ आपल्याला अशी पसरवून घ्यायची आहे. ही डाळ आता पूर्णपणे कोरडी झाली आहे. आता आपण मिक्सरच्या जारमध्ये थोडी थोडी करून ही डाळ वाटून घेणार आहोत. मिक्सर चालू बंद करून ही डाळ आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायची आहे. अशा प्रकारे थोडी जाडसरच ही डाळ मिक्सरला वाटून घ्यायची आहे. ही डाळ वाटताना यात अजिबात पाणी टाकायचं नाहीये. 2 ते 3 बॅचमध्ये ही डाळ आपण मिक्सरला जाडसर अशी फिरवून घेणार आहोत. आणि शेवटच्या बॅचमध्ये डाळीसोबत 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि 2 चमचे जिरं टाकायचं आहे आणि मिक्सरला जाडसर असं फिरवून घ्यायचं आहे. ही डाळ आपण जाडसरच अशी वाटून घेतली आहे. आता संपूर्ण डाळ इथे वाटून झाली आहे. हे सर्व मिश्रण आता आपण एका भांड्यात काढून घेतलं आहे. त्यात आधी आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत. त्यात 2 चमचे लाल मिरची पावडर, 1 चमचा हळदी पावडर, 2 चमचे धणे पावडर, 1 चमचा गरम मसाला पावडर, 1 छोटा चमचा हिंग, 1 चमचा ओवा, 1 चमचा कसुरी मेथी, 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता सर्व मसाले आपण यात ॲड केले आहे. ते आता आपण या वाटलेल्या डाळीत मिक्स करून घेऊयात. हे सांडगे करताना लक्षात ठेवायचं आहे, यात मीठ थोडं कमीच टाकायचं आहे. कारण आधीच जर जास्त मीठ टाकलं तर वाळल्यानंतर ते अधिक खारट होतात, म्हणून सुरुवातीलाच यात कमी मीठ टाकायचं आहे. सर्व मसाले यात व्यवस्थितपणे मिक्स झाले आहेत. लगेचच आपण त्याचे वडे तोडून घेणार आहोत. हे वडे आपण एका पॉलिथिनवर करून घेणार आहोत. तुम्ही ते सुती कापडावर सुद्धा करू शकता. तर अशा प्रकारे छोट्या छोट्या आकारात त्याचे वडे आपण तोडून घेणार आहोत. जास्त मोठ्या पण आकारात ते करायचे नाहीये, नाहीतर आतून ते कच्चे राहतात. अशा छोट्या छोट्या आकारात हे वडे आपण करून घेणार आहोत. अशा प्रकारे हातानेच पारंपरिक पद्धतीने हे वडे आपण करून घेणार आहोत. हे वडे करताना जास्त काही मेहनत सुद्धा लागत नाही. एकटीने सुद्धा सहजतेने हे वडे आपण करू शकतो. प्रत्येक वेळी वड्याचं मिश्रण हातामध्ये घेताना हात पाण्यामध्ये बुडवायचा आहे. पाण्याचा हात घेऊन वडे पाडल्यामुळे हाताला अजिबात याचं मिश्रण चिकटत नाही आणि वडे एकसारख्या आकाराचे पडले जातात. याच पद्धतीने आपण सर्व वडे तयार करून घेऊयात. तुम्ही बघू शकता, एकसारख्या आकारात हे वडे आपण करून घेतले आहे. हे सर्व वडे इथे पाडून झाले आहेत. आता हे आपण थोडा वेळ फॅन खाली ठेवून नंतर 2 ते 3 दिवसासाठी उन्हात वाळवून घेणार आहोत.
आणि 2 ते 3 दिवसानंतर हे वडे खाण्यासाठी तयार होतात. व्हिडिओ आवडला तर घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. लाईक, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा.